नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कपलिंग कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ NMR स्पेक्ट्रोस्कोपी याच्याबद्दल डिस्कशन केलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण NMR सिग्नल दिले असतील तर त्याच्यावरून स्ट्रक्चर कसं डिटरमाइन करायचं त्याच्याबद्दलचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे C2H6O आणि याच्यासाठी फक्त आपल्याला एकच सिग्नल मिळतो आहे. हे जे 6 प्रकारचे हायड्रोजन, हे जे 6 हायड्रोजन्स आहे, या 6च्या 6 हायड्रोजनसाठी आपल्याला एकच सिग्नल मिळतो, दॅट इज सिंगलेट मिळते. ठीक आहे. मग आता अशा ह्या NMRच्या माहितीच्या मदतीने आपल्याला या कंपाऊंडचं काय काढायचं, स्ट्रक्चर काढायचं. ठीक आहे. मित्रांनो, स्ट्रक्चर काढत असताना आपण सुरुवातीला काय बघत असतो, साईट ऑफ अनसॅच्युरेशन. ठीक आहे. मग आपल्याला गिव्हन मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H6O. ठीक आहे. आपल्याला काढायचं आता काय काढायचं आहे, रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्याचा फॉर्म्युला आहे CnH2n+2, वेअर n म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती कार्बन दिले आहेत, 2 कार्बन दिले. ठीक आहे. मग n च्या ऐवजी काय, 2. n म्हणजे काय सांगितलं मित्रांनो मी, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बन आहे, 2, म्हणून n च्या ऐवजी काय दिलं आहे, 2. C2H2 × 2+2. ठीक आहे. मग 2 × 2 + 2, 2 × 4 आणि 2 6. याचा रिवाइज्ड फॉर्म्युला काय आलाय, काय आहे रिवाइज्ड फॉर्म्युला, C2H6 आणि O. ठीक आहे. आता आपण काढणार आहोत, आपण काढतो साइट ऑफ अनसॅच्युरेशन. त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे हायड्रोजन डेफिशियन्सी डिवायडेड बाय 2. हायड्रोजन डेफिशियन्सी कोणामध्ये बघतो आपण, रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि गिव्हन मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आपण जर बघितलं, गिव्हन मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये किती हायड्रोजन्स आहेत, 6. सॉरी, आणि रिवाइज्ड मध्ये पण किती आहे, 6. मग 6 - 6/2 इज इक्वल टू काय, 0. 6 - 6, 0/2 इज इक्वल टू किती, 0. म्हणजे तिथं साइट ऑफ अनसॅच्युरेशन नाही, 0 साइट ऑफ अनसॅच्युरेशन, 0 साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन नाही, म्हणून कंपाऊंड कसं असणार आहे, कंपाऊंड कसं आहे, सॅच्युरेटेड. ठीक आहे. आपल्याला प्रारंभीची माहिती काय मिळाली मित्रांनो, या साइट ऑफ अनसॅच्युरेशनच्या याच्यानुसार दिलेला कंपाऊंड कसा आहे, सॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O, NMRचं सिग्नल आहे सिंगलेट आणि साइट ऑफ अनसॅच्युरेशन किती आले, 0. देअरफॉर गिव्हन कंपाऊंड इज सॅच्युरेटेड. कंपाऊंड कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. C2H6, C2 आणि H6 म्हणजे 2 कार्बन आहेत मित्रांनो आणि 6 हायड्रोजन्स आहेत. मग 6 हायड्रोजन्स आपण कशा पद्धतीने डिवाइड करू शकतो, एका कार्बनला 1 2 3, दुसऱ्या कार्बनला 1 2 3, अशा पद्धतीने 2 मिथिल ग्रुप आपण देऊ शकतो. ठीक आहे. टोटल हायड्रोजन्स किती झाले, 6. आणि त्यांना काय मिळते, सिंगलेट मिळते. सिंगलेट कधी मिळणार मित्रांनो, ज्यावेळेस नो नेबरिंग प्रोटॉन्स असेल, ज्यावेळेस त्यांच्या या CH3च्या बाजूला सुद्धा कोणत्याच प्रकारचा प्रोटॉन नसेल, नॉन इक्विव्हॅलेंट, आणि याच्या बाजूला पण कोणताच नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन नसेल. मग हे कधी शक्य होऊ शकतं मित्रांनो, समजा इथं आपण काय लावलं आहे, ऑक्सिजन. बघा, आपण जर बघितलं CH3, त्याच्या बाजूला काय आहे, ऑक्सिजन, त्याच्यामुळे नेबरिंग प्रोटॉन नाही, त्यामुळे याच्यासाठी काय मिळणार आहे, सिंगलेट. हे जे 3 हायड्रोजन्स आहेत त्याच्या बाजूला पण काय आहे मित्रांनो, ऑक्सिजन. इथं प्रोटॉन आहे का, नाही, त्यामुळे यांचे स्पिन सुद्धा याच्यासोबत कपल होणार नाही. मग या 3 हायड्रोजनसाठी सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, सिंगलेट. ठीक आहे. मग टोटल हायड्रोजन्स 1 2 3 4 5 6 हायड्रोजनसाठी आपल्याला काय मिळते मित्रांनो, सिंगलेट. का सिंगलेट मिळते, कारण की त्यांच्या बाजूला कोणताही नेबरिंग प्रोटॉन नाही आहे. ठीक आहे. म्हणून स्ट्रक्चर काय येणार, डायमिथिल इथर. आपण बघितलं कार्बन किती आहे, 1 आणि 2 कार्बन. हायड्रोजन्स किती आहेत, 3 आणि 3 6 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन आहे. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला मॅच होतोय. त्याच्यानंतर कंपाऊंड कसं आहे, सॅच्युरेटेड. सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे कंपाऊंड कसं आहे, सॅच्युरेटेड.
आणि सिंगलेट कशामुळे मिळते? या CH3 च्या बाजूला कोणतेही नेबरिंग प्रोटॉन नाही, त्यामुळे याच्यासाठी पण सिंगलेट मिळते. या CH3 च्या बाजूला पण नेबरिंग प्रोटॉन नाही, त्याच्यासाठी पण काय मिळते? सिंगलेट मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या NMR च्या मदतीने या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असताना हे स्ट्रक्चर काढले आहे. ठीक आहे. मिथॉक्सिमिथेन किंवा डाय मिथिल इथर. ओके. पुढचं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H6O आणि याच्यासाठी परत काय मिळते आहे? सिंगलेट मिळते आहे. ठीक आहे. मग आता परत याचा स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हा, गिव्हन मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C3H6O. ठीक आहे. आता आपण बघतोय रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय दिलाय? CnH2n+2. C म्हणजे काय? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. N म्हणजे काय म्हटलं आपण? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बन ॲटम्स आहेत? 3. म्हणून N ची व्हॅल्यू किती येते? 3. C3H2 N च्या ठिकाणी 3 दिले +2. 3 × 2 6 +2 8. रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C3H8O आणि गिवन काय आहे? C3H6O. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे रेट ऑफ अनसॅच्युरेशन. त्याचा फॉर्म्युला आहे हायड्रोजन डिफिशियन्सी अपॉन 2. हायड्रोजन डिफिशियन्सी आपण कोणामध्ये बघत असतो? रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यामध्ये किती हायड्रोजन दिले आहेत? 8 वजा गिवन मॉलिक्युलर फॉर्म्युला. गिवन मध्ये किती हायड्रोजन दिले आहेत? 6. 8 वजा 6 भागिले 2. 8 वजा 6 किती होणार? 2 भागिले 2 म्हणजे 1. याच्यामध्ये किती आहे? या कंपाऊंड मध्ये काय म्हणत? 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला माहिती मिळाली. आता आपण NMR कडे वळूयात. एकच सिंगलेट मिळते. ठीक आहे. आणि किती हायड्रोजन्स आहेत? 6 हायड्रोजन्स आहेत. हे 6 हायड्रोजन्स हे जे 6 हायड्रोजन्स आहेत मित्रांनो, ते किती कार्बनला लागले आहेत? 3 कार्बनला. ठीक आहे. पण 3 पैकी एक काय आहे? 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन. आता साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे काय? डबल बॉन्ड. ठीक आहे. इथं ऑक्सिजन असलेले डबल बॉन्ड कोणता असतो? ऑक्सिजन डबल बॉन्ड विथ कार्बन, C डबल बॉन्ड O. ठीक आहे. म्हणजे एक ऑक्सिजन पण या ठिकाणी ऍडजस्ट होतोय, एक कार्बन पण ऍडजस्ट होतोय. आता काय शिल्लक राहत आहे मग? C2. 3 पैकी एक कार्बन इथं आहे जो अनसॅच्युरेशन दाखवतोय विथ ऑक्सिजन. किती कार्बन शिल्लक राहिले? 2. आणि हायड्रोजन्स किती शिल्लक राहिले? 6. C2H6 म्हणजे काय? C2H6 म्हणजे काय? 2 मिथिल ग्रुप. मिथिल ग्रुपच्या बाजूला नेबरिंग प्रोटॉन नाहीये, त्यामुळे त्यांना काय म्हणते? सिंगलेट. बघा आता आपण स्ट्रक्चर कशाला बघतो. एक CH3 ग्रुप, त्याच्या बाजूला हा C डबल बॉन्ड O आणि पुढे हा दुसरा CH3 ग्रुप. बघा आपल्या या ठिकाणी सगळं दिलेली माहिती मॅच होते का? सुरुवातीला आपण कार्बन किती आहेत? 1 2 3. 3 कार्बन मॅच झाले. हायड्रोजन्स किती आहेत? 3 आणि 3 6 हायड्रोजन मॅच झाले. एक ऑक्सिजन पण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि काय आहे? 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन. बघा हा C डबल बॉन्ड O म्हणजे काय आहे? 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन. ठीक आहे. आता इथं सिंगलेट मिळते का बघूयात. CH3 बघा, या कार्बनला 3 हायड्रोजन्स लागलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या बाजूला कार्बोनिल ग्रुप आहे. या पण कार्बनला 3 हायड्रोजन्स अटॅच झालेले आहेत. त्याच्या बाजूला पण काय आहे? कार्बोनिल ग्रुप. या 3 हायड्रोजन्सची आणि या 3 हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे, त्यामुळे 6 चे 6 हायड्रोजन्स कसे आहेत? इक्विव्हॅलेंट हायड्रोजन्स आहेत. आपण जर बघितलं CH3 च्या बाजूला काही नेबरिंग प्रोटॉन आहे का? नो नेबरिंग प्रोटॉन. त्यामुळे या CH3 चे स्पिन कोणाच सोबत कपल होत नाही. त्याचप्रमाणे याच्या बाजूला पण नो नेबरिंग प्रोटॉन्स आहे, त्यामुळे यांचे स्पिन पण कोणासोबत कपल होत नाही. म्हणून या 6 च्या 6 हायड्रोजनसाठी आपल्याला काय मिळते आहे? सिंगलेट मिळते. ठीक आहे.
म्हणून स्ट्रक्चर काय आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्रोपॅनॉन किंवा ॲसिटोन. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा मित्रांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे C5H12O आणि पहिलं जे सिग्नल आहे ते सिग्नल मिळत आहे 0.8 डेल्टाला ट्रिपलेट कोणासाठी मिळते 3H साठी. दुसरा सिग्नल मिळतोय 1.4 डेल्टाला क्वार्टेट 2H साठी. तिसरा 2.4 ला मिळतोय, चौथा 1.1 ला मिळतोय. ठीक आहे, या NMR डेटाच्या माहितीनुसार आपण या कंपाऊंडचं स्ट्रक्चर शोधण्याचा प्रयत्न करू. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला काय करणार आहोत, साइट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. गिवन फॉर्म्युला C5H12O. आपल्याला काय करायचं आहे, रिवाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यासाठी सूत्र आहे CnH2n+2. n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बन दिले 5, म्हणून n च्या ठिकाणी काय घेतलं 5. मग C5H2 × 5+2, 5 × 10 आणि 2 12. रिवाइज फॉर्म्युला पण काय आहे C5H12O. गिव्हन पण काय आहे C5H12O. इथे पण 12 हायड्रोजन आहे, इथे पण 12 हायड्रोजन्स आहे. त्यामुळे हायड्रोजन डिफिशियन्सी काय ना 0/2 इज इक्वल टू 0. 0 साइट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. देयरफॉर गिव्हन कंपाऊंड कसं आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. ठीक आहे, कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे, ही पहिली इन्फॉर्मेशन मिळाली. आता ह्या सगळ्या NMR सिग्नल्स कडे आपण आता वळणार आहोत. पहिलं सिग्नल कुठे मिळतोय 0.8 डेल्टाला ट्रिपलेट कोणासाठी मिळतात 3H. 3H म्हणजे कोणता ग्रुप मित्रांनो, 3H म्हणजे CH3 ग्रुप. 2H असेल तर CH2 ग्रुप. ठीक आहे, आता 3H म्हणजे कोणता ग्रुप आहे CH3 ग्रुप. या CH3 ग्रुप साठी काय मिळते, ट्रिपलेट मिळते. ट्रिपलेट कधी मिळणार मित्रांनो, ज्यावेळेस बाजूला किती नेबरिंग प्रोटॉन्स असतील, 2 नेबरिंग प्रोटॉन्स असतील. ठीक आहे, 2 नेबरिंग प्रोटॉन्स म्हणजे काय CH2 ग्रुप. ठीक आहे, मग आपण काय म्हणू शकतो 3H म्हणजे CH3 ग्रुप. त्याच्यासाठी काय मिळते मित्रांनो, आपल्याला ट्रिपलेट मिळते. ट्रिपलेट कोणामुळे मिळते, विथ 2 नेबरिंग प्रोटॉन. 2 नेबरिंग प्रोटॉन्स या कार्बनला लागते. ठीक आहे, याची एन्व्हायरमेंट वेगळी, याची एन्व्हायरमेंट वेगळी, म्हणून कोणत्या प्रकारचं ग्रुपिंग असेल, कोणतं ग्रुपिंग असेल CH3 CH2. ठीक आहे, हे झालं पहिलं इंटरप्रिटेशन कोणाचं, या एनिमलचं. दुसरं आहे 1.4 डेल्टा क्वार्टेट 2H. 2H म्हणजे आत्ताच सांगितलं, 2H म्हणजे कोणता ग्रुप असेल CH2 ग्रुप. या CH2 ग्रुप साठी क्वार्टेट मिळतात. क्वार्टेट कधी मिळणार, 4 लाईन्स कधी मिळतील, जेव्हा त्याच्या बाजूला नॉन इक्विव्हॅलेंट 3 प्रोटॉन्स असतील. 3 प्रोटॉन्स असलेला कंपाऊंड कोणता असतो, कुठला ग्रुप असतो CH3. म्हणजे CH2 च्या बाजूला काय असेल CH3. ठीक आहे मित्रांनो, आपण जर व्यवस्थित बघितलं तर 3H ट्रिपलेट, 3H म्हणजे CH3 ग्रुप, ट्रिपलेट म्हणजे त्याच्या बाजूला 2 प्रोटॉन्स असेल CH3 CH2. इथे काय मिळतंय 2H म्हणजे CH2, काय मिळतंय क्वार्टेट, त्याच्या बाजूला 3 प्रोटॉन्स असतील. म्हणजे ओव्हरऑल काय असणार आहे CH3 CH2 ग्रुपिंग असेल. ओके, पुढचं 2.4 डेल्टा सिंगलेट 1H. 1H म्हणजे एकच हायड्रोजन आहे आणि त्याची डेल्टा व्हॅल्यू पण कुठे मिळते, थोडी डाऊन फील्डला मिळते. डाऊन फील्डला कधी मिळणार, ज्यावेळेस तो हायड्रोजन एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुपला अटॅच असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला अटॅच असेल. आता दिलेल्या फॉर्म्युलामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणता आहे, ऑक्सिजन. मग या ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच असला पाहिजे. आता या हायड्रोजनच्या बाजूला काही नेबरिंग प्रोटॉन आहे का, नाही. त्यामुळे त्याला काय मिळणार आहे सिंगलेट. आणि त्याची डेल्टा व्हॅल्यू कुठे 2.4 ला. का 2.4 ला आहे, कारण की तो हायड्रोजन कोणाशी अटॅच झाला आहे, ऑक्सिजनशी. ऑक्सिजन कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा ऑक्सिजन या हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतोय आणि याला डिशिल्ड करतो, म्हणून त्याची व्हॅल्यू कुठे मिळते, स्लाइटली डाऊन फील्डला मिळते. ठीक आहे, हे झालं तिसरं सिग्नल बद्दल. 1.8 डेल्टा सिंगलेट 6H. 3H म्हणजे CH3 ग्रुप, 2H म्हणजे CH2 ग्रुप आणि 6H म्हणजे काय, 2 CH3 ग्रुप जे एकाच कार्बनला अटॅच असेल. म्हणजे अशा पद्धतीचं ग्रुपिंग असू शकतं. CH3 एकाच कार्बनला अटॅच, सिंगलेट मिळते म्हणजे त्यांच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं कुठलाही नो नेबरिंग प्रोटॉन्स नाही. ठीक आहे, मग अशा पद्धतीचे फ्रॅगमेंट्स आपल्याला मिळाले.
या फ्रॅगमेंट्सच्या मदतीने आपल्याला स्ट्रक्चर शोधायचं आहे. ओके, पहिले जे दोन NMR सिग्नल्स आहेत त्यांच्यावरून आपल्याला काय दिसतं आहे, CH3 च्या बाजूला CH2 आहे आणि CH2 च्या बाजूला CH3, म्हणून आपण काय CH3 CH2. ठीक आहे. हां, पुढे आपल्याला काय माहिती मिळाली, अजून एक कार्बन आहे की ज्याला दोन CH3 ग्रुप्स अटॅच्ड आहेत. आपण बघितलं CH3 च्या बाजूला नेबरिंग प्रोटॉन आहे का, नाही. या CH3 च्या बाजूला पण नेबरिंग प्रोटॉन आहे का, नाही. त्यामुळे हे जे 3 आणि 3 6H आहेत यांना काय माहिती आहे, सिंगलेट. ठीक आहे. हां, आणि आता शेवटचं काय शिल्लक राहतंय मग आता हा OH. या हायड्रोजनच्या बाजूला ऑक्सिजन आहे, सिंगलेट मिळणार आहे, नो नेबरिंग प्रोटॉन्स असल्यामुळे. ठीक आहे. आता एकदा बघूयात काय फॉर्म्युला दिला आपल्याला, C5H12. कार्बन बघा 1 2 3 4 आणि 5 कार्बन. ठीक आहे. हायड्रोजन 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 12 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आणि आपल्याला कंपाऊंड कसा आहे, सॅच्युरेटेड. इथे कोणत्या प्रकारचं डबल बॉन्ड दिसत नाही, त्यामुळे कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे. आता हां 3H म्हणजे हे 3H, त्याच्यासाठी काय मिळते, ट्रिपलेट. ट्रिपलेट कधी मिळणार, बाजूला 2 नेबरिंग प्रोटॉन्स असेल. ठीक आहे. म्हणून हा याच्यासाठी कुठे सिग्नल मिळतोय, 0.8 डेल्टा हा ग्रुप दाखवतोय. ठीक आहे. पुढे CH2 म्हणजे 2H म्हणजे CH2 ग्रुप, त्याला काय मिळते, क्वार्टेट. क्वार्टेट कधी मिळणार, बाजूला 3 नेबरिंग प्रोटॉन्स असतील नॉन इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी काय मिळते, 1.4 डेल्टा. पुढे काय म्हणते, 2.4 डेल्टा सिंगलेट 1H. हा एक हायड्रोजन, त्याची व्हॅल्यू डाऊन फील्डला मिळते का, कारण की तो कोणाला अटॅच आहे, ऑक्सिजनला. ठीक आहे. मग हे सिग्नल याच्यासाठी मिळते 2.4 डेल्टा. आणि शेवटचं काय, 1.1 डेल्टा सिंगलेट 6H. हे 3 आणि 3H 6H आहेत, जे एकाच कार्बनला अटॅच आहे, हॅव्हिंग नो नेबरिंग प्रोटॉन्स. याच्यासाठी काय मिळत आहे, 1.1 डेल्टा. ठीक आहे. अशा पद्धतीने NMR सिग्नल्सच्या ची मदत घेऊन आपण या कंपाऊंडचं स्ट्रक्चर शोधून काढलं. ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.